मार मार बॅकअप 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 दे मला बॅकअप दे मार 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 हा बोला ना मम्मी मॅडम. अरे केकू कुठेस? अहो मम्मी मॅडम तुम्ही आहे ना काळजीच करू नका. शुभंकर जर बाहेर जाईल ना तर माझं मड ओलांडूनच बाहेर जाईल. OMG थोडं जास्त होतंय ना पण शुभंकरला अश्विनीला सोडून स्टुडिओच्या बाहेर जाऊ देणार नाही मी. ओके एक्सक्यूज मी. ओ रिहर्सल जा जा मला रिहर्सलची गरज नाही. वन टेक आर्टिस्ट. केके ए केके हा चावी दे. काय रे काय झालं? अरे मला जायचंय अर्जंट आहे दे लवकर. शुभंकर मी तुला स्टुडिओच्या बाहेर जाऊ देणार नाही. काय अरे अरे म्हणजे काही कामासाठी बाहेर जातोयस ना तू? हो मी अश्विनीच्या घरी जातोय. अरे ते शिवण कामाचं सामान आणायचंय ना म्हणून तिथे जातोय. तू चावी दे ना पटकन. आणि कुणी पाहिलं तर? केके अश्विनीच्या घरी मला कोण पाहणार आहे? अरे भाऊ पण जाणार तर तू नगर मधूनच आहे ना. त्यापेक्षा मी जातो आणि समजा मला कुणी पाहिलं तर काय फरक पडणार आहे? आणि त्या पाथर्डीला तुझ्या घरातलं कोण येणार आहे का? नाही ना. मग पण कविता अगं पाथर्डीला ब्लाऊज शिवायला जायचं हे म्हणजे 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला. ब्लाऊज तर फक्त कारण आहे रे मंदार. खरं तर मला बघायचंय ती अश्विनी नेमकी कुठे गेलीये. कविता अगं झालंय काय तुला? रात्री झोपेत सुद्धा अश्विनी अश्विनी करत होतीस तू. जेव्हापासून तन्वीने मला शुभंकर बद्दल सांगितलंय ना माझं डोकं गरगरतंय. शुभंकर आजपर्यंत अश्विनी सोडून दुसऱ्या कुठल्या मुलीशी बोलला नाही. मग पुण्यातली ती मुलगी कोण असेल? नक्कीच काहीतरी घोळ आहे. बघायला हवं अश्विनी कुठे येते. तू आवर आपण निघूया.
आता आता काय करायचं? कापड तर कापून झालंय. हो. केके दादा येईपर्यंत इथे जे दोऱ्याचे रीळ आहेत ना त्यात शिवायला घेते. बघू जेवढं होईल तेवढं. हो बरोबर आहे. तसंही वेळ वाया जायला नको ना. आपण काम सुरू करूया. केके येईलच तोपर्यंत. पण फक्त केके दादाची गाडी बंद पडायला नको. केके आणि त्याची गाडी काय सांगता नाही ना आपल्याला. केके भाऊजी मंदार, अरे ते केके भाऊजी आहेत का? कुठे? गाडी मागे घे. केके भाऊजी नमस्ते. के दादा वहिनी तुम्ही दोघं इकडे. केके भाऊजी तुम्ही पुण्याला होतात ना? हा शुभंकर आहे ना तिकडं, म्हणून मी इकडं गावठी काकांसाठी औषध काकांसाठी गावठी औषध आणण्यासाठी इथं आलो होतो. इथं जवळच आहेत वैद्य, त्यांच्या औषधानं गुण येतो म्हणे. पण उपचार तर हॉस्पिटलमध्ये चालू आहेत ना? हा ते पण एका जणांनी सुचवलं ना, म्हटलं बघूयात दोन्ही उपचार चालू ठेवून. अच्छा. तुम्ही दोघं कुठं? ब्लाऊजची ऑर्डर द्यायला. इथे जवळच शिवणकाम करणारे मावशी राहतात ना, त्यांच्याकडे ब्लाऊजची ऑर्डर द्यायला आले होते. शुभंकर हॉस्पिटलमध्येच आहे का? हा तो कुठं जाणार आहे? सिरियस मॅटर आहे ना. काय? म्हणजे काका खूप सिरियस आहेत ना, आणि तिथला स्टाफ शुभंकरला जरा सुद्धा हलू देत नाही. खूप प्रेमळ स्टाफ आहे ना. शुभंकर खूप करतोय हो काकांसाठी. आता तर तिथल्या स्टाफला वाटतं की तोच काकांचा पुतणे. केके भाऊजी आणखी कोणी भेटतं का पुण्याला? पुण्याला कशाला कशाला कोण भेटेल? आम्ही दिवसभर हॉस्पिटलमध्येच असतो ना. बरं येतो मी. ते शिवायचं पण आहे ना. काय? ते ब्लाऊज शिवायचं आहे ना कविता वहिनींना. उशीर होईल. हो हो हो, आम्ही पण निघतो आता. चल मंदार. चला. येतो हा. नशीब मी पाथर्डीला जातो या बायाला कळलं नाही, नाहीतर माग मागच आली असती. नशीब केकेला कळलं नाही आम्ही पाथर्डीला जातोय, नाहीतर लगेच ते अश्विनीला फोन करून सांगितलं असतं. फोटोग्राफर, रीळ तर संपत आली. केके दादा लवकर यायला पाहिजे. ठीक आहे. तोपर्यंत हे खाऊन घ्या. नाही, एवढं होऊ द्या. अश्विनी, सकाळपासून तुम्ही काहीच खाल्लं नाहीये, सो प्लीज खाऊन घ्या. नको फोटोग्राफर, एवढं होऊ द्या ना. काम होईल. तुम्ही खाऊन घ्या. या इथे पटकन या. बस. हो. तुम्ही सुरू करा. फोटोग्राफर, अहो तुम्हाला नाही जमणार ते काम. शिकलो तर जमेलच. तुम्ही खाऊन घ्या ना. मी प्रयत्न करून बघतो.
थांबा. बघू. थांबा मी करतो. अच्छा, धागा तुटलाय. का तुझे वेड ह्या जीवाला जडावे, का तुझे स्वप्न दिवस रात्री पडावे. जसे शिंपला मोती, जशी आभाळ धरती, जुळली आपुली प्रीती. फुलते फुलते हलवार गोड नाते, कुणी हे हसुनी सांगून कानी जाते. तुझं माझं जमते जमते, तुझं माझं जमते, तुझं माझं जमते जमते, तुझं माझं जमते जमते. OMG केकू, तू ना अजून वेळ घे, म्हणजे या दोघांना अधिक वेळ मिळेल. हे दोऱ्याचे रीळ आणि बाकीचं सामान. बरं येतो आम्ही. हा, 1 मिनिट. अश्विनी चांगलं काम करते ना? अहो मावशी, तुम्ही विचारूच नका. अहो पम्मी मॅडम तर सारखा अश्विनीच्या नावाचा जप करतातच, पण ती राजनंदिनी ती पण सारखा आशू 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 करत असते. रुपाले, ऐकलंस का? नुसत्या कौतुकानं गाडी येणार नाहीये, त्यासाठी पैसे पण लागतील, तरच मी जाईन ना ग माझ्या घरी नांदायला. एक तर नवरा सारखा रुपाले, बरं येतो आम्ही. थांबा ना, घोटभर चहा घेऊन जा. नको मावशी, अहो उशीर होईल मला. एवढ्या लांब आलात आणि चहा घेतल्याशिवाय गेला तर माझ्या जीवाला बरं वाटेल का? बरं तुम्ही एवढा आग्रह करताय तर थांबतो. हा, बसा. कविता, अगं त्या दिवशी इथून भांडण करून गेल्यानंतर आज पुन्हा जायला कसतरीच वाटतंय अगं. अरे म्हणून तर ब्लाऊजचं कारण शोधून काढलंय ना. चल. कविता, तुला पहिलं काय झालं? काय म्हणजे का का आलात तुम्ही इथं? इथं काय काम आहे तुमचं? चांगले ब्लाऊज शिवून मिळतात ना असं ऐकलं होतं. नगर पर्यंत चर्चा आहे. आणि कामात वाद कशाला आणायचा ना. म्हंटल तेवढीच तुम्हालाही आर्थिक मदत होईल. मदत मागायला आम्ही काय तुमच्याकडे हात पसरले नव्हते. रुपाली, गप्प बस ना. या ना, आत या तुम्ही.
बसा बसा. आई तुम्ही का इथं बस ना. बस बस इथं बस. हा, बोला तुम्ही बोला. कधी पाहिजे होते ब्लाऊज? मी देईन ना शिवून. अश्विनी चांगलं शिवते असं ऐकलं होतं. तिच्याकडे ना अशी बारकाली कामं करायला गेलंच नाही. शूटिंगचं काम करते ती नगरमध्ये. नाही 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 काय? नाही म्हणजे ती काम करतेच पम्मी सोबत, पण ती शूटिंगच्या कामामध्ये तिकडे बिझी असते ना, तिथंच राहते ती. अरे वा, कधीपासून जायला लागली ती तिथे? रविवारपासून. अच्छा. बाळ, तुला जमेल का कॉलेज सांभाळून हे सगळं? आई तसं जमेल ना. न जमायला काय झालं? तशी पण आज कॉलेजला सुट्टी आहे शुभंकरला. अरे वा, आता सगळं व्यवस्थित होईल तुमचं. बरं आम्ही निघतो हा. पण ते ब्लाऊज शिवायचे होते ना. अश्विनी कडूनच शिवून घेईल. उगीच तुम्हाला कशाला त्रास ना. चल. अहो पम्मी मॅडम, आपण नंतर बोलू ना. इथं अश्विनीच्या घरी कविता वहिनी आणि मंदार आलेले आहेत. नक्कीच काहीतरी गडबड झाली असणार. फार काळजी करता तुम्ही. फक्त तुमचं लग्न होईपर्यंत. मग मैत्रिणीची जबाबदारी संपली. मग तन्वीच काळजी घेईल. अरे केकू, फोन उचलला माझा. नका करू पम्मीची फोन, नका करू प्लीज. अगं काय झालं कविता? काहीतरी गोंधळ आहे. अहो पम्मीची. माझा फोन कट केला, मम्मीचा फोन कट केला.